तर पटेल आणि तटकरे यांनी 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं. ते TV9च्या हाती आले. तर तटकरे आणि पटेलांनी पाठवलेल्या पत्रामध्ये अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षाला देखील अधिकार देण्याचा उल्लेख आहे. तटकरे पटेलांचं पत्र ग्राह्य न धरण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी सुद्धा निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र TV9च्या हाती लागले. तटकरे आणि पटेलांनी पाठवलेल्या पत्रामध्ये अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षालाही अधिकार देण्याचा उल्लेख आहे. तर तटकरे पटेलांचं पत्र ग्राह्य न धरण्यासाठी 10 मार्चला सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं. तटकरे आणि पटेलांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावरून सुनेत्रा पवार नाराज असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेमध्ये बदल करणारं पत्र तटकरे पटेलांनी पाठवल्यामुळे पक्षामध्ये घमासान सुरू झाल्याची चर्चा आहे. 16 तारखेच्या पाठवलेल्या पत्रावर पटेल, तटकरे, श्रीवास्तव यांच्या सह्या आहेत. पत्रामध्ये नेमकं काय आहे ते आपण पाहूया. सक्रिय सदस्य निवडीचा अधिकार अध्यक्षांप्रमाणे कार्याध्यक्षाला देखील दिल्याचा उल्लेख आहे. राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी नसणाऱ्या राज्यांमध्ये राष्ट्रीय प्रतिनिधीच्या नेमणुकीचा कार्याध्यक्षाला देखील अधिकार आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रीय अधिवेशनाचं अध्यक्षस्थान भूषवतील. आणीबाणीच्या स्थितीमध्ये कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीपर्यंत कार्य पार पाडतील. कार्यकारी अध्यक्षांवर प्रशासनाची जबाबदारी असेल. सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये पटेल गैरहजर. पत्रकारांचा प्रश्न, प्रफुल्ल पटेल आपल्यासोबत का नाहीत? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री. तुम्हालाच माहिती असेल ते केव्हा येतात आणि केव्हा जातात.